गुड मॉर्निंग मित्रांनो. बाय सकाळी-सकाळी आपला नाश्ता केला आणि सगळेजण एक नंबर रेडी होऊन आले. कसे झाले ते दाखवतो तुम्हाला. बाई इतके छान रेडी झाल्यावर दादा पण आवरू शकले नाही. त्यांनी आपला एक नंबर आगरीसोबत फोटो काढला. धन्यवाद दादा. फोटोशूट वगैरे झालं आणि मग आम्ही फायनली निघालो दर्शनाकडे आणि दर्शनाकडे पोहोचलो तर भाई वेटिंग बघा. जे तिरुपतीला आले नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय. खाली पहिले सगळ्या गाडींची आणि सगळ्या पॅसेंजर्सची चेकिंग होत असते आणि मग आपल्याला घाटामध्ये वर जाण्यासाठी सोडतात. आविर शेठनं आपले शक्तिप्रदर्शन केले आणि भाई पहिल्यांदा इतके छान रेडी झालो म्हणून बायकांनी आमचे फोटो काढले. हां, कमालच झाली की नाही? आता म्हटलं बायका काढतच आहे फोटो, एक स्लोमो वॉक होऊनच जावं. एक स्लोमो वॉक झाला आणि आम्ही निघालो घाट चढायला. भाई इतका सुंदर घाट आहे, जबरदस्त. 18 किलोमीटरचा घाट चढून आम्ही डायरेक्ट पोहोचलो तिरुमलाला. बाय इकडे आल्यानंतर एक पहिला ब्रेक घेतला चहाचा, कारण यानंतर ना मोबाईल असणार होता, ना खायचं असणार होतं, काहीच असणार नव्हतं. सगळ्यांनी चहा पिला, थोडे स्नॅक्स खाल्ले आणि आम्ही निघालो दर्शनासाठी. आता यापुढे मोबाईल सबमिट करायचा असल्यामुळे यानंतरच्या स्टोरीज तुम्हाला भेटणार नाही. डायरेक्ट दर्शन करून आल्यानंतरच्या. भाई एक सजेशन, ग्रुप मोठा असेल तर असं काहीतरी झेंडा वगैरे घेऊन जा. झेंडा आणला नाही म्हणून आपण रुमालाने काम केलं. जेणेकरून त्याला फॉलो करत सगळा ग्रुप एकत्र राहील. गोविंदा, गोविंदा, गोविंदा. भाई हे दृश्य आहे आमचे दर्शन झाल्यानंतरचे. बालाजींचे एक नंबर दर्शन झाले. भाई यांचं दर्शन झाल्यावर वाइब वेगळीच येते. म्हणजे फुल पॉझिटिव्ह होऊन येतो आपण. त्यामुळे सगळ्यांना सजेस्ट करतो तिरुपती बालाजीला एकदा तरी या. दर्शन करून आम्ही निघालो परत घाट उतरायला आणि घाट उतरायचा वेगळा रस्ता आहे. आणि काय सुंदर दिसत होती तिरुपती सिटी. वाह! सगळ्यांना जबरदस्त भूक लागली होती. PS4 या हॉटेलमध्ये गेलो होतो आणि सगळं हॉटेल परत हायजॅक. खतरनाक. आणि मग रूमवर बसली मैफिल बाई. 2 घंटे खद-खद हसणं काय आणि काय, कारण उद्या निघायचं होतं आपल्याला आपल्या गावाला. चला आजसाठी इतकंच. भेटू उद्या. गोविंदा, गोविंदा, गोविंदा.